इकडे गणपतीची मूर्ती आहे. इथून तलावाच्या इथे खालती जायला शिवमंदिरामध्ये दर्शन घेऊन आलो आणि आज गर्दी भरपूर आहे त्यामुळे तिथलं आत नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण निघालो आहे वाडकी गावामध्ये. तर वाडकी गावामध्ये काय आहे तर तिथं आहे मस्तानी लेक किंवा मस्तानी तलाव जो बाजीराव पेशव्यांनी बांधला होता. तर तिथली हिस्ट्री कशी आहे आणि तिथला परिसर कसा आहे तेच बघायला आपण निघालो. आपल्याला 2 तासाचं अंतर आहे आणि सकाळचे 8:30 वाजलेत, म्हणजे 10:30च्या आसपास आपण पोहोचेल. तर बघूया. आपल्याला कात्रजवरनं पुढे हंडेवाडी मार्गे सासवड रोडला लागायचं आहे आणि सासवडच्या थोडं अलीकडे दिवे घाटामध्येच आहे मस्तानी लेक. तर आपण तिकडेच निघालो. सकाळचे 8:30 वाजले आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करूया. चला निघूया. इथून आपल्याला 1 तास 28 मिनटं दाखवत आहे, 51 किलोमीटर. इथून आपण कात्रजवरनं पुढे जाणार आहे वाडकी गावामध्ये. हा सासवड रोड आहे आणि सासवड रोडच्या थोडंसं पुढे इथे दिवे घाट आहे. तर तिकडेच आपण निघालो आहे. चला निघूया. आपण आत्ता बाणेरपर्यंत आलो आहे. इकडनं राईटला आपण सुस रोडकडे जातो आहे. 9:15 वाजले आणि आपला प्रवास सुरू आहे. अजून 1 तास तर दाखवत आहे जायला आपल्याला लागेल. ट्रॅफिक भरपूर आहे, आज संडे आहे त्यामुळं. तर बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. तरी पण थोडं लवकर निघायचा प्रयत्न केला. दरवेळी आपण 9:30-10पर्यंत निघतो, पण आज 8:30ला बरोबर मी बाहेर पडलो. तर 1 तासात आपण पोहोचेल. मस्त सकाळचं क्लायमेट आहे आणि आता हायवेपासून आपण पुढे चाललो आहे. हायवेतनं बाणेर क्रॉस केलं आहे. आपल्याला पुढे कात्रज बायपासपर्यंत जायचं आहे. कात्रज बायपासनी आपण लेफ्टला म्हणजे कात्रजवरनं पुढे हंडेवाडीला जाणार आहे. आता आपण सरळ पुढे चांदणी चौक मार्गे नवले ब्रिजपर्यंत जाणार आहे. तिथून मग लेफ्टला कात्रजचा बायपास घेणार आहे. सूर्यप्रवास सकाळचे 8:50 झाले. चला कंटिन्यू करूया. वाजले. आपण आता नवले ब्रिजला आलो आहे. तर इथून आता आपण लेफ्ट घेणार आहे आणि आपण जाणार आहे कात्रजला. बरोबर 9 वाजता. अजून आपल्याला 54 मिनिट्स म्हणजे 1 तास तरी आहे पोहोचायला. तर आता आपण पोचलो आहे नवले ब्रिजपर्यंत. हा नवले ब्रिजचा आहे. पुढे क्रॉस करून आपण लेफ्टला कात्रजला जाणार आहे. 9 वाजले. आपण आता नवले ब्रिजला आलो आहे. तर इथून आता आपण लेफ्ट घेणार आहे आणि आपण जाणार आहे कात्रजला. बरोबर 9 वाजता. अजून आपल्याला 54 मिनिट्स म्हणजे 1 तास तरी आहे पोहोचायला. तर आता आपण पोचलो आहे नवले ब्रिजपर्यंत. हा नवले ब्रिजचा आहे. पुढे क्रॉस करून आपण लेफ्टला कात्रजला जाणार आहे. आपण आता हायवे सोडला आहे आणि कात्रज बायपासला लागलो आहे. इकडनं सरळ सासवड 29 किलोमीटर, पंढरपूर 218 किलोमीटर सरळ जायचं आहे. आता आपण बायपासनी कात्रजकडे चाललो आहे. कात्रजवरनंच पुढे आपल्याला सासवड रोडला जायचं आहे वाडकी गावापर्यंत. तर झाले 9:05. सुरू आहे आपला प्रवास. आपण आता हायवे सोडला आहे आणि कात्रज बायपासला लागलो आहे. इकडनं सरळ सासवड 29 किलोमीटर, पंढरपूर 218 किलोमीटर सरळ जायचं आहे. आता आपण बायपासनी कात्रजकडे चाललो आहे. कात्रजवरनंच पुढे आपल्याला सासवड रोडला जायचं आहे वाडकी गावापर्यंत. तर झाले 9:05. पोचलो आहे आपण. 10 वाजून 10 मिनटं झाली.
तर कसा इथला परिसर आणि इथली हिस्ट्री तुम्हाला मी थोडंसं फिरून बघूया आणि सांगतो. त्याच्या आधी हा व्ह्यू बघा. इकडे गाडी लावली, आपण इकडनं आलो आहे आणि इथे गाडी पार्क करायला मोठी जागा आहे. आतमध्ये पण जाते गाडी, पण मी इथेच जागा सापडली तर लावून टाकली. तर आपण आता हा बघा मस्तानी लेकचा व्ह्यू कसा दिसतोय. तर असा हा आहे दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला मस्तानी लेक किंवा मस्तानी तलाव. पहिला हा वडकी गावाचा तलाव म्हणूनच ओळखला जायचा, पण बाजीरावांनी जेव्हा इकडे बाजीराव पेशव्यांनी मस्तानीबाईंच्या साठी इथं तलाव बांधला किंवा जे साईडचं तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं ते बांधलं. आधी तलाव होताच, पण फक्त बांधकाम आणि थोडंसं बाग वगैरे इकडे बनवली, तर तेव्हापासून याला मस्तानी लेक असं नाव पडलं. तर आता पाणी आहे बऱ्यापैकी, कारण आता पाऊस संपला आहे आणि उन्हाळा जे स्टार्ट होतं तर थोडं कमी आहे पाणी. तर अजून काय काय आहे इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये ते तुम्हाला मी इकडे थोडं साईडला जाऊया, या साईडला, आणि मग बघूया. तर इकडे गाडी पार्क केली आणि थोडंसं मी इकडे साईडनी इकडे चालत चाललो. इकडे पण आतपर्यंत गाडी जाते इथे दिसत असेल तर, पण मी बाहेरच लावली. तर असा हा मस्तानी लेकचा व्ह्यू आहे आणि हा सगळा वरती तुम्हाला गाड्या दिसत नाही आहेत, पण हा जो इथून जातो हा दिवे घाट आहे, जिथून आपली पालखी सासवडकडे जाते आणि तिथून पुढे पंढरपूरकडे. मस्त असा मस्तानी तलाव, मस्तानी लेक. थोडंसं अजून आतमध्ये इथे काही काय कशी जागा आहे आणि अजून काय आहे बघायला ते आपण पुढे जाऊन बघूया. चारी बाजूंनी बांधकाम करून घेतलेलं आहे आणि इथेच बाग पण होती, पण आता एवढा चांगल्या सुस्थितीत नाही आहे वाटतं, कारण फक्त मला झाडंच दिसत आहेत साईडनी चिंचेची आणि तिथं थोडी नारळीची झाडं आहेत. पण हा एकंदर परिसर आहे ना खूप सुंदर आहे, एकदम डोंगराच्या एकदम मध्येच असणारा हा मस्तानी तलाव, मस्तानी लेक. बाजीराव पेशव्यांनी मस्तानीबाईंसाठी हा लेक बांधून घेतला होता. तर इथं त्यांनी बराच काळ घालवलेला आहे. जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते या ठिकाणी नक्की यायचे. इकडे गणपतीची मूर्ती आहे. इथून तलावाच्या इथे खालती जायला रस्ता आहे. इथून आपण एकदम तलावाच्या पायथ्याशी येतोय. इकडे एक मंदिर आहे महादेवाचं आणि असा हा परिसर. इथून वरती आपण जातोय. तर असा हा मस्तानी लेकचा व्ह्यू आहे. इथून आपण परत वरती जाऊया. आणि इकडे आपण वरती आलो. तर असं म्हणतात की ते भुयारी मार्ग पण होता जो शनिवार वाड्यात जात होता सरळ. आज महाशिवरात्र आहे, तर इथे सगळेजण दर्शनासाठी आले, त्यामुळे गर्दी आहे.
15 फेब्रुवारी महाशिवरात्र आहे. इकडे आतमध्ये गणपतीचं मंदिर आहे, जे तुम्हाला मी बाहेरनं दाखवलं. चल दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि आजूबाजूला काय काय ते थोडंसं फिरून मी तुम्हाला दाखवतो. तसं हे मंदिर आहे. आज सुट्टीचा दिवस आहे, संडे, त्यामुळे बरीच गर्दी आहे. हे इथलं गणेश मंदिर. तर आता आपण आजूबाजूला अजून थोडंसं काय आहे फिरून ते आपण बघूया. तर गणपती मंदिर इथे आहे आणि इथे खालती मला वाटतं हे महादेवाचं मंदिर आहे, कारण आज प्रसाद पण आहे, कारण महाशिवरात्र आहे. तर खाली जाऊन दर्शन घेऊन येतो मी आणि मग इथला परिसर कसा आहे ते थोडंसं अजून फिरून बघूया. असा सुंदर परिसर आहे. इथे खाली मंदिर आहे, तर तिकडेच निघालं, दर्शन करून मग येतो. तर खाली मंदिरामध्ये, शिवमंदिरामध्ये दर्शन घेऊन आलो आणि आज गर्दी भरपूर आहे, त्यामुळे तिथलं आतलं तर काही मी शूट नाही केलं. तर बाहेर चालू, कारण बरीच गर्दी आहे तिथे महाशिवरात्रीमुळे. तर हा असा परिसर आहे. तर 1720च्या आसपास थोरले बाजीराव पेशव्यांनी हा इथला परिसर तयार केला होता आणि पूर्ण हा घाट जो आहे हा बांधून घेतला होता. घाट म्हणण्यापेक्षा तलाव बांधून घेतला होता, कारण घाट सहसा नदीवरती असतो आणि खाली जायला आपल्याला अशा पायऱ्या वगैरे साईडने दिसत आहेत. बऱ्याच ठिकाणी खाली जायला जागा आहे, तर तिकडे थोडंसं पडलं आहे आणि समोर तुम्हाला दिसतं आहे, तर तिथून खाली यायला मोठी जागा आहे या साईडने सुद्धा. आणि असा हा डोंगरातला असलेला मस्तानी तलाव. तर आजूबाजूला जास्त काही नाही आहे. इथून असं खाली उतरायला वगैरे पायऱ्या आहेत तलावाच्या इथे. ही एक काहीतरी जागा आहे आणि असा हा तुम्हाला दिसतोय हा सगळा मस्तानी तलाव, मस्तानी लेक. पाणी थोडं कमी आहे, पण जेव्हा पावसाळा असतो तेव्हा हा पूर्ण तुडुंब भरलेला असतो. आणि इथे आपलं गणपतीचं मंदिर आहे, जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं. चला आता पलीकडे थोडे जाऊन बसूया सावलीला. 10:30 वाजले, तर थोडा वेळ बसूया पलीकडच्या साईडला. इथे थोडं नाश्ता सेंटर आहे छोटा. जर आपल्याला काही छोटं मोठं करायचं असेल तर आपण करू शकतो, खायचं असेल तर. आणि असा हा इथला परिसर. इकडे आपलं गणेश मंदिर आहे आणि खालती शिवमंदिर आहे. तर आपण दर्शन घेऊन आलो. आज आहे महाशिवरात्र, 15 तारीख, 10:30 वाजले. तर जास्त काही नाही आहे आता इथे बघायला. तर एक 10-15 मिनटं बसूया आणि मग आपण परत निघूया. ऊन पण भरपूर वाढायला लागले त्यामुळं.
तर असं काही आहे इथला परिसर आणि इथली छोटीशी हिस्ट्री जी मी तुम्हाला सांगितली. आता वाजलेत 11:15 आणि आता मी परत निघालो आहे घरी. तर पुण्याच्या आजूबाजूला अशा बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासारख्या ज्या हिस्ट्रीशी जोडलेल्या आहेत. जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर नक्की या जागा बघा जिथं आपला इतिहास आणि बऱ्याच अशा जागांमध्ये दडलेला आहे. तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. परत भेटतो तुम्हाला एका नवीन ठिकाणी नवीन जागेवरती. जर इथं पण बघत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत